शकतात हे निश्चित एक खेळाडू आपण पाहतो या स्पर्धेचा नियम दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू दिला जाईल याची नोंद घ्यायची आहे. बाकीचं जे रिव्ह्यू असतील ते पंचांचं असतील, पंचांचं डिसिजन असेल. पहिल्या चेंडूची फेकी केली जातोय. निलेश हा गोलंदाज येतोय गौर कामत संघाकडून. आपण पाहतोय स्ट्राईक एंडला उभा तो मात्र सचिन. हे मात्र पंचांकडं दाद मागितले जाते. इथे वाईटचा कॉल येतोय पंचांचा. एक आव्हान तर धावेने खातं उघडलं ते मात्र आंबिवली संघाचं. गौरकामत संघ एक चांगला संघ आपण पाहतोय. गोलंदाजीची भरणा आहे ह्या संघामध्ये, परंतु अशा प्रकारे फलंदाजी करतात त्या आंबेली संघ. इथे आकोटप्पाचा चेंडू, इथे झेल होणार का? थर्ड मॅन मध्ये चेंडू फरार होतोय. चेंडू थांबणार नाहीये. हा पहिलाच चौकार येतोय आजच्या दिवसामधला. अर्ध डीजे पाहतोय. एक पहिला चेंडू मात्र खराब फेकला होता. नंतर आपण पाहतोय चौकार येतोय. पण धावा धावफलकावरती पाहतोय आपण 5 या अंकावरती जाऊन पोहोचले. चांगला चेंडू इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. या चेंडू मागे कुठलाही धाव नाहीये. डॉट चेंडू. चांगले गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गौर कामत संघाकडून. विनयकडून ते मात्र चांगला चेंडू एक धावेने धावफलक मात्र पुढे सरसावलं जाईल. ते बिनबाद 6 या अंकावरती. अजूनही पहिल्या षटकातले काही चेंडू शिल्लक असतील आणि मेंटेनन्स पॉवर प्लेचं षटक. ह्या षटकामध्ये जेवढ्या धावा येतील तेवढ्या धावा मात्र मिळवावं लागतील त्या आंबिवली संघाला, कारण 2 खेळाडू मात्र बाहेर असतात. इथे मात्र चांगले प्लेसमेंट आपण पाहतोय. ऑफ साईडच्या दिशेने चेंडू मात्र फरार होतोय. चौकार.
ते मात्र निर्धाव चेंडू कमबॅक करून देतो हा गोलंदाज मंगेश. पहिल्या चेंडू मागे एक मोठा फटका मारला होता तो मात्र सचिनने. वीस धावा धावपलकावरती. इथे पुन्हा एकदा चेंडू थांबणार नाहीये. पुन्हा एकदा येतोय चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचेल. बिनगडी बाद 24 या अंकावरती. अजूनही काही चेंडू शिल्लक. दुसरा षटक मार्गच असताना चांगली अशी पार्टनरशिप आपण पाहतोय. 24 धावा धावपलकावरती. आंबेवली संघाचं अजूनही मला वाटतं गडीबाद झालेला नाहीये. कुठेतरी प्रयत्न करावे लागतील ते गौरकामत संघाला. पुन्हा एकदा मोठा फटका स्टेट ऑफ ग्राउंड. हा चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे षटकार आणि आपण पुन्हा संधी मिळते डीजेला. पुन्हा एकदा इथे मात्र झेल होणार का. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. झेल मात्र जमिनीला दान होतं. इथे 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावेने भर पडते. धावफलक 2 पुढे सरसावलं जाईल. ते आंबेवली संघाचं 32 धावा धावपलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक असावा या षटकामधला. चांगल्या प्रकारे आपण पाहतोय हाणामारीचं षटक एक महागडं षटक ठरू शकतं. हा गोलंदाज मंगेश पुन्हा एकदा चेंडू धाडला सीमारेषे पलीकडे षटकार. निश्चित आपण 2 षटकामध्ये 2 षटक समाप्तीनंतर धावफलक आपण पाहतोय ते आंबेवली संघाचं जवळजवळ 38 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. आपण मंगेशचं षटक पाहिलं तर 3 षटकार पाहायला मिळालं आणि 1 चौकार. तिसरं षटक अको टप्प्याचा चेंडू. इथे मात्र फायदा घेता आला नाही तो फलंदाजाला. चांगली डाय मारली होती परंतु चांगली रनिंग म्हणावे लागेल. खेळाडूला काय दुखापत नाही आहे ना. ओके. चला विनंती करतो पुढचे जे संघ उपस्थित असतील तर आपली उपस्थित नोंदवायची आहे. आपण पाहतोय स्पर्धा श्री गणेश क्रिकेट संघ मोहिले आयोजित फौजी चषक. मित्रांनो आपली उपस्थिती नोंदवा. तिसरं षटक मार्गस्थ असताना दुसऱ्या चेंडूची फेकी. इथे मात्र प्लेसमेंट आपण पाहतोय. कोणताही मोठा फटका कमबॅक करून देणार का हा गोलंदाज आपण पाहतोय तो योगेश. एका धाव्याने भर पडते. धावफलक पुढे सरसावलं जाईल 40 या अंकावरती. उलटो हा चेंडू. पंच निश्चितच आमच्याकडे वलतील. वाईटचा इशारा येतोय. एक अवंतर धावफलक मात्र एका धाव्याने पुढे सरसावलं जाईल 41 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मार्गाचं असताना आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असताना आंबेवली संघ. अजूनही फलंदाजी जोडी मैदानात आपण पाहतोय. अजून मात्र विकेट गमावलेला नाहीये. ते मात्र आकोट टप्प्याचा चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी कमबॅक गोलंदाजी म्हणावं लागेल.
अजूनही मला वाटतं काही चेंडू शिल्लक या षटकामधले कमबॅक करून देणार का हा गोलंदाज आणि निश्चितच पुन्हा एकदा कमबॅक योगेश आपण पाहतोय मंगेशला मात्र चांगले असे फटके मारले होते ते सचिन याने परंतु आता इथे मात्र कमबॅक करून देतोय योगेश हा गोलंदाज आपण पाहतोय तर उलटा चेंडू होता एकच धावावर समाधान मानावं लागतं एका धावेने भर पडते धावफलक पुढे सरसावलं जाईल 42 अंकावरती मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक असावा या षटकामधला चांगली गोलंदाजी कमबॅक देणारी अशी गोलंदाजी आपण पाहतो योगेश या गोलंदाजाच्या रूपामध्ये आकुटप्प्याचा चेंडू इथे निश्चित मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये होता परंतु पहिला धक्का बसतोय तो गौर कामत संघ मला वाटतं आंबिवली संघाला फॉर द डीजे असणारे रितेश हा गोलंदाज येतोय मला वाटतं गौर कामत संघाकडून योगेश या गोलंदाजीची आपण गोलंदाजी पाहिली चांगली कमबॅक टर्निंग पॉईंट ठरले कारण खूपच मला वाटतं एक खराब चेंडू फेकला होता आणि नंतर कमबॅक करून दिलं उलटा चेंडू इथे मात्र चेंडूचा आणि बॅटचा संपर्क होत नाहीये जर संपर्क झाला असता तर निश्चित हा चेंडू सीमारेषे पलीकडे गेला असता याच दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होतोय तो रितेश गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी सज्ज होतो आकोटाप्याचा चेंडू इथे मात्र चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे फरार होतोय येतोय षटकार राईट एंडला आकोटाप्याचा चेंडू इथे झेल होणार का स्वतः यष्टीरक्षकाने हा झेल टिपला इथे पुन्हा एकदा तन्मयला परतावं लागेल
या षटकामधला शेवटचा चेंडू होता, परंतु 2 खराब चेंडू फेकले त्या गोलंदाजाने. हॅट्रिक पाहायला मिळालं निश्चितच. इथे मात्र व्हाईटचे हॅट्रिक पाहायला मिळाले. 51 धाव, पुण्याचे एकदा धावफलक एका धाव्याने सरसावलं जातोय. 51 धावा, 3 धावा एक्स्ट्रा दिल्यात या गोलंदाजाने. आपण पाहतोय तर 3 व्हाईट चेंडू फेकलेत. एक चेंडू शेवटचा बाकी असणार आहे. हा मात्र चांगला चेंडू. पंचांचा इशारा येतोय. पहिलं सत्र या ठिकाणी संपुष्टात आलेले. 4 षटका समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचले ते 51. निश्चितच पहिलं सत्र मात्र संपुष्टात आले. पहिल्या सत्रामध्ये आंबिवली संघाने आपण पाहतोय तर 4 षटकामध्ये 51 धावा स्कोर कार्डवरती लगावले आहेत. 24 चेंडू मागे येणारे 24 चेंडू आणि 52 धावांचं आव्हान असेल ते गौर कामत संघापुढे विजयासाठी. आणि या स्पर्धेमध्ये आज 10 संघ खेळणार आहेत. ज्या संघाचा हाय स्कोर राहणार आहे त्याला बाय दिले जाईल. या आयोजकांचा मात्र निर्णय आहे. त्याला चेंडू द्यायचे आहेत मैदानात. त्याला ऋतिक आपल्या कॅमेरामॅनला पाणी दे जरा. सेवक ऋतिक पालकर चला, दोघांनाही बाटली भरून पाणी द्यायचंय. चला पंच सामना चालू करायचा आहे. कारण आपण पाहतोय 4 षटकामध्ये 51 धावा कुठून काढल्यात त्या आंबिवली संघाने. इथे मात्र विजयासाठी हव्या आहेत. 51 धावांचं लक्ष असणार आहे. 52 धावांचं लक्ष असणार आहे. पहिलं षटक मात्र किरण हा गोलंदाज येतोय स्ट्राईक एंडला. करण आणि नॉन स्ट्राईकला असेल तो रघुनाथ. गौरकामाची फलंदाजी जोडी आपण मैदानात पाहतोय. एक करण आणि रघुनाथ. पहिल्या चेंडूची फेकी केली जाते. फुलटॉस चेंडू होता. इथे मात्र फायदा घेण्यात यशस्वी ठरला नाही हा किरण.
फलंदाज मला असं वाटलं होतं की पहिल्याच चेंडूमागे षटकार जाऊ शकला असता, परंतु इथे एका धाव्याने मात्र खातं उघडलं जातंय ते गौर कामत संघाचं. बावन्न धावांचं लक्ष इथे मात्र पार करावं लागेल ते गौर कामत संघाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अशा एकदा चांगला चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ते निर्धाव चेंडूची सांगता होते. जेवढे निर्धाव चेंडू येतील ना तेवढंच दडपण मात्र येईल ते फलंदाजी करत असताना गौर कामत संघाला. उर्वरित ह्या पॉवर प्लेच्या षटकामधले काही चेंडू शिल्लक असताना चांगला चेंडू होता. स्टेट अप ग्राउंड फटका मारतोय. इथे थोडे चुकी करतोय क्षेत्ररक्षक. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे 4 धाव्यांसाठी अडचणीचे. परंतु तिथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू गेला सीमारेषे पलीकडे चौकार. या 4 धाव्याने भर पडते. धावफलक 6, मला वाटतं 5 या अंकावरती. इथे मात्र मोठा फटका येणार का? ही चुकी, या चुकीला माफी नाहीये. षटकार वरती स्लो डिलिव्हरी टाकली होती, परंतु इथे चांगलं असं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. ते आंबिवली संघाने एक धाव मात्र रोखू शकत नाही. एका धावेने भर पडते. धावफलक 12 या अंकावरती. पहिलं षटक मार्गस्थ असताना किरण हा गोलंदाज आपण पाहतोय. उर्वरित मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक असावा पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये हा शेवटच्या चेंडू मागे किती धावा. निर्धाव चेंडू. पंचांचा इशारा येतोय पहिल्या षटका समाप्तीनंतर. धावफलक वरती मात्र धावा लगावल्यात त्या 12. आता मात्र मोठे फटकेबाजी करावी लागेल, कारण आपण पाहिलं होतं पहिल्या सत्रामध्ये चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळाली होती ती आंबिवली संघाकडून. कारण एक मोठं षटक दुसऱ्या क्रमांकाचं त्यांना मारायला मिळालं होतं आणि त्या षटकामध्ये जवळजवळ गोलंदाजाने 24 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. आता मात्र नवीन गोलंदाज आपण पाहतोय. दुसऱ्या क्रमांकाचा विजय हा गोलंदाज येतोय. आता पंचांच्या उजव्या बाजूने सज्ज होतोय. पहिल्या षटकाचा विचार केला तर 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या त्या गौर कामत संघाच्या. परंतु इथे काय करणार तो विजय गोलंदाज? कशा प्रकारे गोलंदाजी करणार? कमबॅक करून देणार आपल्या टीमला. टप्प्याचा एज लागते इनसाइट. इथे मात्र पंचांचं विकेटचं पतन होतंय ते गौर कामत संघाचं.
इथे अजून आपण पाहतोय काही चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकामधले धावफलक स्थिरावलं गेलंय ते 13 या अंकावरती. हा चांगला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होते. जेवढं निर्धाव चेंडू येतील ना, तेवढंच दडपण होईल ते मात्र गौर कामत संघापुढे. कारण प्रत्येक चेंडूमागे धाव येणं गरजेचं असेल. कारण टार्गेट मोठं सेट केलं गेलं त्या आंबिवली संघाने. ते मात्र येतोय मोठा फटका. येतोय चौकार येतोय. चांगलं. नंतर धावफलक जाऊन पोहोचलंय. ते 23 या अंकावरती. आपण पाहतोय येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांचं आव्हान असेल. मला तर वाटतं निश्चितच 15च प्रत्येक षटकामागे 15 धावांचं टार्गेट सेट करावं लागेल. त्याला मोहिली संघाचा कर्णधार आणि वाशिवली संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचंय. स्लो डिलिव्हरी. चांगला चेंडू. फसवा चेंडू म्हणावं लागेल. सचिन गोलंदाज. पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकतोय सचिन हा गोलंदाज. जेवढे निर्धाव चेंडू येतील ना तेवढेच थोडंसं कठीण. फुलटा चेंडू इथे झेल होणार का? आणि निश्चितच परतावं लागेल ते. ज्यांचे नुकतीच मला वाटतं मागे निवड झाली ते समीर पवार मॅन फ्रॉम डोनेवाडी संघाचे महाराष्ट्र पोलीस यांची निवड झालेली. त्यांना विनंती असेल की आपण यायचं आहे. आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. समीर पवार डोनेवाडी महाराष्ट्र पोलीस. इथे मात्र आपण तिसरं षटक मार्गस्थ असताना पाहतोय चांगली अशी फेकी केली गेली. दोन्ही चेंडू मात्र निर्धाव फेकी करतोय हा गोलंदाज.
पंच आताच्या चेंडू मागे एक धाव ना. ओके. धावफलक जाऊन पोहोचले ते 24. क्रॉस द लाईन पटका चेंडू येतोय सीमारेषे पलीकडे चौकार. या चौकारच्या साईनं धावफलक वाढलं जाईल. कॅमेरामॅनला विनंती असेल की आपण थोडं समीर पवार महाराष्ट्र पोलीस मॅन फ्रॉम डोनेवाडे यांचे या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. त्याला मोहिली संघाचा कर्णधार इथे वाशवली संघाचा कर्णधार आलेला आहे. नाणेफेकीचा मला वाटतं समीर पवार यांना विनंती असेल की ह्या दोन संघामध्ये नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे तुम्ही. इथे मात्र मोठा पटका मारायचा होता परंतु इथे काय थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तर यष्टीरक्षकाकडून आणि एक धाव मात्र जोडली जाईल. एका धावेने भर पडते. धावफलक एका धावेने पुढे सरसावलं जाईल. 29. इथे मात्र आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल केला जातोय मोहिली वर्सेस वाशिवली या दोन संघामध्ये. निश्चितच पंच काय वाईटचा रेव कोणी घेतलाय बॅट्समनने. तुम्ही वाईट दिला होता का पंच. वाईट नाही आहे. पंच अजय वाघमारे आपण या जरा 2 मिनिटं. निश्चित
पंच डिसिजन वाईटचा इशारा येतोय. धावफलक आपण पाहतोय 30 धावा. वाईटचे आता पकडले 29 होत्या, 30 झाल्या. शेवटचा चेंडू शिल्लक असावा या षटकामधला. चला, शेवटचा चेंडू आहे. गोलंदाज उलटा चेंडू होता, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होईल का? निश्चितच पंचांचा इशारा येतोय. तिसरं षटक समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचलंय ते 30 या अंकावरती. इथे मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू गेलेला आहे, गमावलेला आहे. लक्ष असू द्या. येणारे 7 चेंडू आणि 22 धावा विजयासाठी. कोण जिंकणार, कोण हरणार? इथे मोठा फटका मारायचा होता, परंतु निर्धाव चेंडूची सांगता. आता 5 चेंडू आणि पंच काय? नो नो चेंडू. अच्छा, निश्चितच पंचांचा लेख पंचांचा नो चेंडू आलेला आहे. इथे मात्र पंच काय फ्री हिट होती का? निश्चितच जीवदान मिळालं आहे खेळाडूला. गोलंदाज आपण पाहतोय सागर. टप्प्याचा चेंडू. इथे मात्र मोठा फटका येणार का? ही झेल होणार, ते मात्र परतावं लागेल फलंदाजाला. तीन चेंडू शिल्लक. ते पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला आंबिवली संघाकडून, कारण कमबॅक करून देणारी, विजयाच्या दिशेने नेणारी ही गोलंदाजी आपण पाहतोय. असं वाटलं होतं की विजयश्री खेचून आणू शकतो तो गौरकामत संघ, परंतु थोडंसं बॅकफुटवरती जाताना पाहतोय. हा सुद्धा चांगला चेंडू होता, परंतु
अयशस्वी फटका म्हणावा लागेल ते फलंदाजाचा.